तर चला मित्रांनो, आज आपण बनवूया कुरकुरीत अशी कांद्याची खेकडा भाजी. तर इथे मी त्याच्यासाठी लांब लांब खूप सारा कांदा चिरून घेतलेला आहे. त्याला 5 मिनिटं साईडला ठेवायचं जेणेकरून याला पाणी सुटेल. त्याच्यानंतर स्वादानुसार हरी मिरची, त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि बेसन पीठ ॲड करायचे. बेसन पीठ कांद्यापेक्षा थोडं कमी ॲड करा. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर ॲड करून याला चांगलं मळून घ्या. तर ह्याच्यामध्ये पाणी नंतर थोडंसं शिपडा, पाणी जास्त टाकू नका तर कुरकुरीत होणार नाही. आता ह्याच्यानुसार थोडंसं आम्ही पाणी टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता ह्याचं आपलं पीठ रेडी आहे. तर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, पालक, तुम्हाला जे हवं ते ॲड करू शकता किंवा हे स्किपही करू शकता. त्याच्यानंतर तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं. याला सगळं मिक्स झाल्यानंतर गरम तेलामध्ये ही एक एक करून भजी सोडायची आहे आणि त्याच्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती मस्त कुरकुरीत अशी भजी तळून घ्यायची. ही भजी कमीत कमी 2 ते 3 तास कुरकुरीत राहतात. तुम्ही जरूर ही खेकडा भजी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा मित्रांनो की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात. तर चला भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर, नवीन रेसिपी सहित. बाय.